विद्या स्वादिष्ट किचनमध्ये मी आपले मनापासून स्वागत करते। आज मी तुम्हाला खुसखुशीत आणि मस्त अशी गोड करंजी कशी करायची ते इथे दाखवणार आहे। त्यासाठी आता आपल्याला लागणार आहे 1.5 मोठी वाटी इथे मी मैदा घेतलेला आहे, 1 मोठी वाटी बारीक रवा घेतलेला आहे, मोठी अर्धी वाटी पिठी साखर घेतलेली आहे, मध्यम आकाराच्या वाटीत मी खोबरे घेतलेले, खसखस घेतले 2 ते 3 चमचे, मणुके घेतले थोडेसे, 3 ते 4 चमचे येथे मी साजूक तूप घेतलेला आहे, तळण्यासाठी तेल घेतले, 15 ते 16 वेलदोडे घेऊन त्याची पूड केले मी, आणि चवीसाठी मीठ घेतले। मैदा इथे मी चाळणीने चाळून घेते व्यवस्थित, आणि ह्याच्यामध्ये जर काही किडे वगैरे असतील तर ते निघून जातील। त्या पाठोपाठ आता मी हा बारीक रवाही चाळणीने चाळून घेते, म्हणजे त्यात जर काही किडे वगैरे असतील तर ते निघून जातील। आता तशाच पद्धतीने मी पिठी साखरही चाळून घेते, आणि हे बघा असं व्यवस्थित चाळून घ्यायचं, म्हणजे यातले जे काही असे गाठी आहेत त्या फुटल्या जातात आणि मोकळी मोकळी साखर अशी खाली पडते पिठी साखर। आता कढईमध्ये तूप घालून घेते आणि ते थोडंसं वितळू देते। तूप छान गरम झालेलं आहे आता, आणि त्याच्यामध्ये मी आता हा बारीक रवा घालून त्याला भाजून घेते। मस्त असा वास पसरलेला आहे, आणि ओळखायचं की आता रवा भाजला गेलेला आहे व्यवस्थित असा। त्याच्यामुळे मी आता गॅसची फ्लेम बंद करून घेते, आणि त्याच्यानंतर थोड्या वेळ मी असंच 1 मिनिट असं वर खाली करून घेते, नाहीतर ते गरम कढई असल्यामुळे ना खालचा जो रवा असतो तो करपला जातो, त्याच्यामुळे वर खाली करून घ्यायचं। त्यानंतर लगेच खोबरेही भाजून घेते मी आता, ते देखील मंद आचेवर भाजून घ्यायचे। मस्त असं लालसर रंगावर खोबरं भाजलं गेलेलं आहे, थोडं त्याला गोल्डन कलर आलेला आहे, आणि आता ते आपण काढून घेऊयात। हे असं लाल झाल्यावरच काढायचं गोल्डन कलरवर, म्हणजे ते कच्चं राहत नाही। आणि त्याच्यामध्ये आता खसखस घालून घेते, आणि बारीक आचेवर आता आपण त्याला भाजून घेऊयात। हा भाजलेला रवा पॅन खाली ठेवून घेऊयात। असं का करायचं, कारण जर आपण गरम गरम रव्यामध्ये जर पिठी साखर घातलो तर मग ते पाणी सुटायची शक्यता असते रव्याला, आणि ओलसरपणा येऊ शकतो। त्याच्यामुळे फॅन खाली नक्की ठेवून घ्यायचा तो रवा, आणि त्याला थंड होऊ द्यायचं। आता यात मी भाजलेलं खोबरं घालून घेते, भाजलेली खसखस घालते, वरून पिठी साखर घालून घेते, आणि तुम्ही ते अंदाजाप्रमाणे घ्या। तुम्हाला जर अति गोड आवडत नसेल तर थोडीशी घ्या, आणि जास्त गोड आवडत असेल तर भरपूर घ्या पिठी साखर, म्हणजे तुमच्या आवडीप्रमाणे। आणि थोडंसं येथे मीठ घालून घेते, आपण चवीनुसार मीठ घालू, आणि जास्त मीठ घालायचं नाही, पण किंचित मीठ घालल्याने त्याची गोडी वाढते, त्याच्यामुळे थोडंसंच मीठ घाला, 1 चिमूट किंवा 2 चिमूट। आणि इथे मी आता वेलची पावडर टाकून घेते, मनुके घालते। आता हे सर्व एकजीव करून घेते। छान असं एकजीव झालंय मिश्रण, आणि आपला करंजीचा बाकूर किंवा करंजीचं सारण तयार झालेलं आहे। खसखस, खोबरा आणि रवा व्यवस्थित भाजून घेतल्यामुळे हे सारण खूप दिवस टिकते, जवळजवळ हे महिनाभर टिकू शकते। त्यामुळे तुम्ही काय करा, ते जसं तुम्हाला करंज्या करू वाटत असेल तसं तुम्ही ते थोडं थोडं वापरून घेऊ शकता, त्याच्या करंज्या करू शकता या सारणाच्या। मैद्यात मीठ व्यवस्थितच घालायचं, येथे मी अर्धा चमचा मीठ घातले। जास्त मीठ झालं ना तर करंजीच्या आवरणाला खारटपणा येतो, आणि करंजी खाण्यास अशी खारट लागते, त्याच्यामुळे मिठाचं प्रमाण व्यवस्थितच ठेवा। तेल गरम असल्यामुळे आपण असं व्यवस्थित एका चमच्याने छोट्याशी
मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित असं. आता यातलं तेल थंड झालेलं आहे. हाताने ते व्यवस्थित असं मिक्स करून घेते मैदा आणि तेलाला. आणि अशा ह्याच्यातल्या गाठी फोडून घ्यायच्या. तेलामुळे ह्याच्यात काय असं गोल गोल गोळे तयार होतात. मग ते असं व्यवस्थित मोकळं मोकळं करून घ्यायचं. थोडं पाणी घालून आपण त्याला मळून घेऊयात. लागेल तसं थोडं थोडं पाणी तुम्ही ओतून मळत जा. असा गोल गोळा असा घट्ट तयार करून घ्यायचा. जसं आपण चपातीला पीठ मळतो ना त्याचप्रमाणे या मैद्याचा गोळा करून घ्यायचा तुम्ही. आणि पीठ हे जास्त सैल किंवा जास्त घट्टही नाही मळायचं, मध्यम स्वरूपाचं मळायचं. यात तेल टाकल्यामुळं काय झालं आहे, हे व्यवस्थित असं मळलं चाललं आहे आणि हे परातीला देखील चिटकेना झालं पीठ. हे बघा असं बोट आतपर्यंत जाईल एवढं मळून घेतले व्यवस्थित मी. याच्यावर आता 1 ते 2 मिनटं मी प्लेट झाकून ठेवते. आता छोटा पिठाचा गोळा घेतले मी इथे आणि आता आपण त्याला असं याची सुरळी करून घेऊयात. असं लांबपणे स्प्रेड करूया त्याला असं. हे बघा असं लांब झालेलं आहे आणि आता त्याला मी अशा पद्धतीने कट करून घेते. हे बघा एवढे असे गोळे करून घ्यायचे आणि याचा आता आपण छोट्या छोट्या पुऱ्या लाटून घेऊयात. आता आपण या लाट्या लाटून घेऊयात आणि असं चांगलं पातळ लाटून घ्यायचं. जास्त जाडही नाही आणि अतिशय पातळ पण नाही, मध्यम स्वरूपाचं लाटून घ्यायचं. हे बघा अशी गोल आकाराची पुरी आली पाहिजे गोल गोल. इथे मी पीठ लावले नाही आहे. तुम्हाला जर या लाट्यांना जर पीठ लावायचं असेल तर तुम्ही लावून घेऊ शकता. छान असा गोल आकार तयार झालेला आहे आणि आता मी इथे हे बाकूर भरून घेते आणि अशा पद्धतीने आता आपण हे घालून घेऊया पुरीवर. आणि हे बघा आता इथे मी सगळीकडून व्यवस्थित असं पाणी लावून घेते, म्हणजे त्याच्याने काय होतं व्यवस्थित कडा पॅक बसतात. हे एक साईड फोल्ड अशी करून घ्यायची इकडे आणि याला असं व्यवस्थित दाबून घ्यायचं. हे बघा असं पद्धतीने दाबायचं याला. आणि आता इथे मी मूठ घातलेली करंजी करणार आहे, तर त्यासाठी तुम्ही इथे मी मोड घातलेली करंजी करून घेतलेली आहे. जर तुम्हाला या पद्धतीने करायची असेल तर तुम्ही करू शकता, नाहीतर मग साचा किंवा फिरकीचा चमचा देखील तुम्ही वापरून ते करू शकता तयार. आणि आता आपण अशाच पद्धतीने सगळ्या करंज्या करून घेऊयात. तेल कडकडीत गरम करून घेतले इथे मी आणि आता एक एक करून करंज्या सोडून घेते तेलामध्ये. छान असं गरम झाले ते. आणि सुरुवातीला गॅसची फ्लेम थोडी फास्टच ठेवून घेते, मग नंतरून तिला स्लो करते. थोड्याशा अशा करंज्या वर तेलाच्या वर तरंगल्यासारख्या होतात. मग गॅसची फ्लेम आता बारीक करून घेते मी इथं आणि तिला पलटी मारते. प्रत्येक करंजी अशी लगेच पलटी मारून घ्यायची, नाहीतर करपण्याची शक्यता असते. हे बघा अशा पद्धतीने मी सगळ्या करंज्या पलटी मारून घेतल्यात आणि बघा मस्त किती छान फुगलेल्या आहेत त्या. 2 मिनटं मी मंद आचेवर याला तळून घेतलेलं आहे. आता ह्या करंज्या आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया आणि अशाच पद्धतीने सर्व करंज्या तळून घेऊया. मस्त अशा खुसखुशीत आणि पारंपरिक पद्धतीने मी इथे करंज्या करून घेतलेल्या आहेत. त्याही मोड घातलेल्या करंज्या केलेल्या आहेत. तर तुम्ही ही पद्धत अवलंबलात, मी ज्या पद्धतीने करंज्या ही रेसिपी दाखवलेली आहे त्या पद्धतीने तुम्ही केलात तर नक्कीच तुम्हाला ती आवडेल. माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब पण करा. धन्यवाद.